चला तर मंडळी, आपल्या लग्नाच्या पत्रिका तयार झाल्या आहेत, तर सर्वांनी लग्नाला यायचं बरं का। पत्रिका वाटण्याआधी त्या नावाने लिहिल्या जातात, त्यामुळे सर्व फॅमिली मेंबर्सला बोलावून हा कार्यक्रम केला जातो। प्रत्येक गावाच्या नावाप्रमाणे ही यादी बनवली जाते आणि मग ती यादी बघून आपण या पत्रिका लिहितो। इथेही नवरदेव स्वतः या पत्रिका लिहिण्यात मदत करत आहे। माणसांसोबतच बायकांनीही त्यांचे काम चालू केले। यात बायकांनी त्यांच्या आहेराच्या साड्या पॅक करण्याचे काम चालू केले। या कामासाठी आमची मोठी आई, मावशी, वहिनी, काकू यांनी मदत केली। यावेळी मी घरी नसल्या कारणाने मी आधीच बहिणींना सांगून ठेवले होते की आम्हाला जेव्हा तुम्ही काम कराल त्याचा व्हिडिओ बनवून पाठवा। लग्नाच्या कामासाठी आवर्जून तयार असणारी आमची टीममध्ये आहे साधना वहिनी, उज्ज्वला मोठे, प्रभा मावशी, संगीता मोठे, जागृती वहिनी, दीपाली काकू आणि आई स्वतः। आमच्या साधना वहिनी लग्न जमल्याच्या पहिल्या दिवसापासून कामासाठी सदैव तयार असलेल्या आमचा सर्वात पहिला वऱ्हाडी आहे। प्रत्येक आहेराच्या साडीवर असे नावं कापून ते नावं त्यावर चिटकवले जात होते। अशा प्रकारे या बायकांनी 200 ते 250 साड्या, रुमाल आणि साडी टाकून पॅकिंग केलेल्या। साड्यांची पॅकिंग लवकरच केली गेली होती, कारण प्रत्येक गावाला जाताना त्या पत्रिकेसोबत आहेराची साडीसुद्धा देण्यात येणार होती। अशा प्रकारे एक एक करत यांनी सर्व साड्या पॅकिंग केल्या। पॅकिंग करताना गप्पा गोष्टी आणि बरंच काही चालूच होतं। प्रत्येकाने काम वाटून घेतलं होतं। कुणी रुमालाची घडी घालत होतं, कुणी साडी बॅगमध्ये टाकत होतं। मग काय, लग्नाच्या तयारीमध्ये माझी हजेरी लागली आणि राहिलेल्या गावांची यादी वगैरे आम्ही बनवून त्या पत्रिका पूर्ण केल्या। पत्रिका लिहिण्याच्या दिवशी बरेचसे आमचे नातेवाईक आणि फॅमिली मेंबर्स, जे की मोठे लोक आहेत, त्यांना बोलवण्यात आलेलं होतं। पत्रिका लिहिण्याच्या दिवशी एक वेगळाच आनंद असतो। त्यात कुणी काही सांगतं तर कुणी काय सांगतं, यामध्ये चिडचिड आणि हसणे वगैरे होतच असते। एकीकडे माणसांची यादी बनवून पत्रिका लिहित होते, तर दुसऱ्या साईडला लेडीजांची यादी, ज्यांना मूळ पत्रिका आहे अशा यादी बनवून त्या मूळ पत्रिका पूर्ण करत होते। अशा प्रकारे सर्वांच्या मदतीने आम्ही लग्नाचे एक काम संपवले आणि लग्नाची तयारी इथून चालू झाली। धन्यवाद।